सो लास्ट लेक्चरला आपण बॅलन्सिंग द रेडॉक्स रिॲक्शन बघत होतो. तर बॅलन्सिंग द रेडॉक्स रिॲक्शन मध्ये कोणता पॉइंट झाले तर बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड आपण बघितली ना पहिली मेथड. त्याचे रूल्स आठवतात का? काय प्रॅक्टिस केली काय? ठीक आहे. आता ह्याला आपण करूया बॅलन्स. काय आहे? MnO4 minus aqueous plus Fe2 plus aqueous gives Mn2 plus aqueous plus Fe3 plus aqueous. ठीक आहे. स्टेप 1 काय होती आठवते? What was the step 1 for oxidation number method? स्टेप 1 काय होती? सगळ्यात पहिलं काय करायचे? सगळ्या स्पीशीजचे ऑक्सिडेशन नंबर काय करायचे? फाइंड आउट करायचे. आणि कोणाचं ऑक्सिडेशन होतंय आणि कोणाचं रिडक्शन होतंय ते arrows न दाखवायचं. So MnO4 minus plus Fe2 plus gives Mn2 plus aqueous plus Fe3 plus aqueous. So MnO4 minus मध्ये मॅंगनीजचं ऑक्सिडेशन स्टेट +7 असते. कसं? तर ऑक्सिजन एका ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन स्टेट -2 -2 into 4 -8 त्या साईडला जाऊन काय होणार आहे? +8 आणि -1 +8 -1 +8 -7 म्हणजे +7 येते. -8 त्या साईडला जाऊन +8 झाला ना. -1 -8 +1 सॉरी +8 -1 काय होणार आहे तर +7. परत इथं काय आहे तर Fe2 प्लस इथं काय आहे तर Mn2 प्लस इथं काय आहे तर Fe3 प्लस. ठीक. MnO4 मायनस आहे MnO4 मायनस Mn2 प्लस येते. सो +7 to +2 काय झालं? +7 to +2 काय? +7 to +2 काय झालं? डिक्रीज. +7 to +2 decrease in oxidation number. Yes, decrease in oxidation number reduction. आणि +2 to +3 +2 to +3 काय होणार आहे? इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. त्याला आपण काय म्हणतो तर ऑक्सिडेशन. ठीक आहे. आता स्टेप 1 नंतर नेक्स्ट काय आहे? स्टेप 2 असते बॅलन्स एनी अदर ॲटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. मग दोन्हीकडे इथं पण मॅंगनीज एक आहे, इथं पण मॅंगनीज एकच आहे. इथं पण Fe2 प्लस एक आहे, इथं पण Fe3 प्लस एकच आहे. बॅलन्स करायची गरज नाही कारण दोन्ही पण बॅलन्स्ड आहेत. सेकंड स्टेप आपण काय म्हणतो? बॅलन्स एनी अदर ॲटम एक्सेप्ट काय? एक्सेप्ट ऑक्सिजन अँड काय तर हायड्रोजन. सो ऑक्सिजन हायड्रोजन सोडून बॅलन्स करण्याला इथं पण मॅंगनीज एक आहे, इथं पण मॅंगनीज एक आहे. इथं पण आयन एक आहे, इथं पण आयन काय आहे तर एक. काय फरक पडणार नाही. सो इथं काय होणार आहे? MnO4 मायनस प्लस Fe2 प्लस हा ॲक्वस आहे आणि हा पण काय तर ॲक्वस गिव्स Mn2 प्लस ॲक्वस प्लस Fe3 प्लस काय येणार आहे तर ॲक्वस. बॅलन्स एनी अदर ॲटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. मग नेक्स्ट काय करायचंय? स्टेप 3 ला इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर नेट इनक्रीज, परत डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर नेट डिक्रीज. हा आणि इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे? डिक्रीज. जर नसेल तर करायचं नेट इनक्रीज शुड बी नेट इनक्रीज मल्टिप्लाइंग बाय सुटेबल कोइफिशिएंट. ओके ठीक. सो स्टेप 3 मध्ये इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ॲटम ऑफ व्हॉट? आयन. आयन आहे ना इनक्रीज मध्ये. मग काय येणार आहे? 3 - 2
सो 3 - 2 काय येणार आहे तर 1 आणि नेट इन्क्रीज काय येणार आहे 1. 3 - 2 1 आणि नेट इन्क्रीज काय येणार आहे 1 × 1 काय येणार आहे तर 1च येणार. नेक्स्ट काय आहे डिक्रीज in oxidation number per atom of manganese. Decrease in oxidation number of per atom manganese काय येणार आहे 2 - 7. 2 - 7 -5 कारण फायनल मायनस इनिशियल कधी पण. सो 2 - 7 -5. सो नेट इन डिक्रीज काय असणार आहे बाळांनो नेट डिक्रीज काय असणार आहे तर -5 × 1 काय येणार आहे तर -5. नेट डिक्रीज काय येणार आहे -5. नेट डिक्रीज काय येणार आहे -5. समजतंय येस ऑर नो. सो नेट इन्क्रीज इज इक्वल्स टू नेट डिक्रीज आहे का नाहीये. आपण काय लिहिणार आहे नेट इन्क्रीज इज नॉट इक्वल्स टू नेट डिक्रीज. मग स्टेप 4 ला नेट इन्क्रीज शुड बी इक्वल टू नेट डिक्रीज करायचं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट सुटेबल कोइफिशियंट न मल्टिप्लाय करायचं. कोणाला मल्टिप्लाय करायचं सुटेबल कोइफिशियंट न मल्टिप्लाय करायचं. ओके एकच मिनिट. सो स्टेप 4 मध्ये मी काय करणार आहे नेट डिक्रीज -5 आहे आणि नेट इन्क्रीज 1 आहे. नेट इन्क्रीज 1 आहे आणि नेट डिक्रीज काय आहे तर -5. सो मी काय करणार मल्टिप्लाय नेट डिक्रीज सॉरी नेट इन्क्रीज ना मल्टिप्लाय नेट इन्क्रीज by 5 and terms related to नेट इन्क्रीज. टर्म्स रिलेटेड टू नेट इन्क्रीज म्हणजे तुझ्या इक्वेशन मध्ये. कशामध्ये इक्वेशन मध्ये. सगळ्यात पहिला काय लिहिणार आहे नेट इन्क्रीज इज इक्वल्स टू 1 × काय येणार आहे तर 5. 1 × 5 काय येणार आहे तर 5 येणार आहे. ठीक आहे. आता नेट इन्क्रीजचे टर्म्स इथं काय येणार आहे MnO4 मायनस प्लस 5 टाइम्स Fe2 प्लस. कारण नेट इन्क्रीजच्या टर्म्स कोणकोणत्या आहेत तर नेट इन्क्रीजच्या टर्म Fe2 प्लस आणि Fe3 प्लस गिव्स Mn2 प्लस प्लस 5 टाइम्स Fe3 प्लस. हे झालं. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे स्टेप 4 नेट इन्क्रीज इज इक्वल्स टू नेट डिक्रीज झालं. मग कोणाला बॅलन्स करायचं आता नाही ऑक्सिजन आणि हायड्रोजन. इक्वेशन मध्ये आता नेट इन्क्रीज इज इक्वल्स टू नेट डिक्रीज झालं. मॅंगनीज आयन बॅलन्स आहे. बॅलन्स एनी अदर ॲटम एक्सेप्ट ऑक्सिजन हायड्रोजन बॅलन्स्ड आहे. नेट इन्क्रीज नेट डिक्रीज काय बॅलन्स्ड आहे. आता राहिलं काय हा ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॅलन्स करणे. सो स्टेप 5 मध्ये काय करायचं बॅलन्स ऑक्सिजन ॲटम balance oxygen atom by adding H2. कुठे ऍड करणार H2 जिथं कमी आहेत. ऑक्सिजन जिथे साईडला कमी आहे. आता इथं MnO4 प्लस 5Fe प्लस आहे तर Mn2 प्लस आणि 5Fe3 प्लस आहे. म्हणजे इथं किती ऑक्सिजनची कमतरता आहे 2. कसं इथं किती ऑक्सिजन आहे मग इथं किती ऑक्सिजनची कमतरता आहे 4. मग किती वॉटर मॉलिक्यूल ऍड करणार 4 वॉटर मॉलिक्यूल ऍड करणार. सो बॅलन्स ऑक्सिजन ॲटमला काय येणार आहे MnO4 मायनस aqueous प्लस 5 टाइम्स Fe2 प्लस aqueous gives Mn2 प्लस aqueous प्लस 5 टाइम्स Fe3 प्लस प्लस किती H2O 4 H2O. किती H2O ऍड करणार कारण 4 ऑक्सिजन आहेत. मग LHS ला 4 ऑक्सिजन आहेत तर RHS ला पण किती ऑक्सिजन असायला पाहिजे
4 ऑक्सिजन असायला पाहिजे. ठीक आहे. मग पुढे काय करणार? हायड्रोजन बॅलन्स करणार. हायड्रोजन कसं बॅलन्स करणार? तर ह्या साईडला 4 2 जा 8 हायड्रोजन येतात. एकही काय हायड्रोजन नाहीये. मग 8H प्लस ऍड करणार. किती H प्लस ऍड करणार? 8. सो MnO4 मायनस aqueous प्लस 5Fe2 प्लस aqueous gives Mn2 plus aqueous plus 5Fe3 plus sorry 8H plus लिहायचं राहिलं. 5Fe2 plus किती? 8H plus aqueous. हे राईट हँड साइड झालं, सॉरी लेफ्ट हँड साइड झालं. गिव्स, मी एकाच लाईन मध्ये लिहा काय, इथं मला जागा नाहीये म्हणून मी असं लिहिते. हा इथं काय येणार आहे तर Mn2 plus aqueous plus 5 times Fe3 plus aqueous plus किती H2O. Hence, above reaction is a balanced redox reaction. Hence, above reaction is a what? Yes, is a balanced redox reaction. कसली रिएक्शन आहे? बॅलन्स्ड रेडॉक्स रिएक्शन. पहिली स्टेप बघा. पहिल्या स्टेप मध्ये सगळी रिएक्शन लिहिली. कोणाचं ऑक्सिडेशन झालंय, कोणाचं रिडक्शन झालंय. मग नेक्स्ट काय आहे? बॅलन्स एनी अदर ऍटम एक्सेप्ट ऑक्सिजन आणि हायड्रोजन. इथं बॅलन्स करायची गरज नाहीये, कारण पहिल्यापासून मॅंगनीज एक, इथं पण मॅंगनीज एक आहे. इथं आयन एक आहे, इथं पण आयन एक आहे, तर एकच आहे. Increase in oxidation number per atom, net increase. Decrease in oxidation number per atom, net decrease. Net increase is not equals to net decrease. मग त्यासाठी आपण काय केलं? नेट इन्क्रीजला मल्टिप्लाय नेट इन्क्रीज बाय अ 5, कारण नेट इन्क्रीज शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे? नेट डिक्रीज. नेट इन्क्रीजला जर तुम्ही 5 ने मल्टिप्लाय करताय तर इक्वेशन मध्ये इन्क्रीजच्या ज्या काही रिलेटेड टर्म्स आहेत, कोणत्या? हा, इन्क्रीजच्या ज्या काही रिलेटेड टर्म आहेत त्यांना पण मल्टिप्लाय करावं लागणार. आणि मग बॅलन्स ऑक्सिजन ऍटम आणि मग बॅलन्स हायड्रोजन ऍटम. बॅलन्स ऑक्सिजन ऍटम आणि मग समजतंय? आता नेक्स्ट बघा. बॅलन्स द फॉलोविंग रिएक्शन. पण इथं एक नवीन आहे बघा, ब्रॅकेट मध्ये दिलंय. कोणतं? मीडियम दिलंय का? ऍसिडिक मीडियम असं दिलं. क्वेश्चन नंबर 4 बघा. बॅलन्स द फॉलोविंग रिएक्शन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. रिएक्शन लिहिले आणि ब्रॅकेट मध्ये काय लिहिलंय? येस, ब्रॅकेट मध्ये काय लिहिलंय? ऍसिडिक मीडियम. सो इथं काय आहे? हा Cr2O7 2 minus aqueous plus SO3 2 minus aqueous gives Cr3 plus aqueous plus SO4 2 minus काय आहे तर aqueous. आता ही रिएक्शन ऍसिडिक मीडियम मध्ये होतीये, म्हणजे पुढचं OH मायनस आयन दोन्ही साईडला ऍड करायचा संबंध येत नाही. मग सगळ्यात पहिला स्टेप 1 काय असते आपली? स्टेप 1 आणि खूप वेळा इथं रिराईट द रिएक्शन करावं लागतं. सो नो ऑप्शन. Cr2O7 2 minus aqueous plus SO3 2 minus aqueous gives Cr3 plus aqueous plus SO4 2 minus aqueous. ठीक आहे. सो ह्यामध्ये सगळ्यात पहिला ऑक्सिडेशन नंबर लिहायचा. Cr2O7 मध्ये क्रोमियमचं ऑक्सिडेशन स्टेट +6 असते. किती असते? कसं? तर 2x, क्रोमियम 2 टाइम्स आहे ना, 2x plus 7 into -2 is equals to -2. So 2x minus 14 is equals to -2. So 2x is equals to -2 plus 14. 2x is equals to 12. So x is equals to 12 upon 2 म्हणजे 6 येते. किती येते? समजते का मी कसं केलंय? येस ऑर नो? हे आपण केलंय पण. आता SO3 2 मायनस मध्ये सल्फरचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +4. इथं क्रोमियमचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +3. इथं सल्फरचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +6. सो क्रोमियम +6 to +3 काय झालं? +6 to +3
Yes. Plus 6 to plus 3. Decrease in oxidation number. Decrease in oxidation number म्हणजे काय झालं तर रिडक्शन. आता +4 to +6. +4 to +6. Increase in oxidation number काय असणार आहे तर ऑक्सिडेशन. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर रिडक्शन, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिडेशन. ठीक आहे, फाईन. स्टेप 2 काय असणार आहे? स्टेप 2 काय म्हटलेलं मी तुम्हाला, बॅलन्स एनी अदर ॲटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. इथं क्रोमियम 2 आहेत आणि इथं क्रोमियम काय आहे तर 1. इथं सल्फर 1 आहे, इथं सल्फर 1 आहे. मग कोणाला बॅलन्स करणार? क्रोमियम. कोणाला बॅलन्स करणार? क्रोमियम. सो सेकंड स्टेपला लिहायचं बॅलन्स क्रोमियम ॲटम. मग बॅलन्स क्रोमियम ॲटम कसं करणार आहे? Cr2O7 2- aqueous plus SO3 plus SO3 2- aqueous gives Cr 2 times Cr3 plus लिहिणार. काय लिहिणार? 2Cr3 plus SO4 2- काय SO4 2- aqueous. समजतंय का? येस ऑर नो? पहिल्या स्टेप मध्ये काय केलं? इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर फाइंड केलं. दुसऱ्या स्टेप मध्ये काय केलं? बॅलन्स एनी अदर ॲटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. म्हणजे कोण बॅलन्स केलं तर क्रोमियमला बॅलन्स करायला पाहिजे होतं. जर नसेलच बॅलन्सिंग करायचं तर काय इश्यू नाही. हा, मग नेक्स्ट काय फाइंड करायचं? स्टेप 3 ला. स्टेप 3 ला काय फाइंड करायचं? इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम. किती आहे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम? काय असणार आहे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम मध्ये? सॉरी, इन्क्रीज नाही, डिक्रीज आहे ना. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर असायला पाहिजे. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर. मग सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर 6 - 4. 6 - 4 काय येणार आहे तर 2. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. आणि नेट इन्क्रीज काय असणार आहे? 1 × 2. कारण सल्फर किती आहे तर एकच आहे. किती आहे सल्फर? ठीक आहे. नेक्स्ट, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम. किती आहे डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम? 3 - 6. 3 - 6 काय आहे तर -3. पण नेट डिक्रीज फाइंड करायला पाहिजे. हा, नेट डिक्रीजला 2 × -3. 2 × -3 -6. परत आपल्याकडे काय आहे? नेट इन्क्रीज इज नॉट इक्वल्स टू. हा, सेम असेल तर ही स्टेप करायचीच नाही पुढची. आहे तसं मग स्किप करायचं कोइफिशियंट मल्टिप्लिकेशन आणि मग ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॅलन्स करायचं. जर नेट इन्क्रीज इज इक्वल्स टू काय असेल? नेट डिक्रीज. आता नेट इन्क्रीज इज नॉट इक्वल्स टू नेट डिक्रीज. स्टेप 4 ला काय करणार आहे? स्टेप 4 ला काय करणार आहे? मल्टिप्लाय. कोणाला? मल्टिप्लाय नेट इन्क्रीज. आता हे बघ, नेट इन्क्रीज. इन्क्रीज किती आहे? नेट इन्क्रीज किती आहे? 2 आहे ना. त्याला 6 करायला पाहिजे कारण नेट डिक्रीज -6 आहे. सो मल्टिप्लाय नेट इन्क्रीज बाय 3. सो मल्टिप्लाय नेट इन्क्रीज बाय 3. सो नेट इन्क्रीज बाय 3. सो नेट इन्क्रीज इज इक्वल्स टू काय येणार आहे तर? नेट इन्क्रीज इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 2 आहे ना. 2 × 3. 2 × 3 काय येणार आहे तर 6. हे तर लिहू नका, म्हणजे हे फक्त समजण्यासाठी दिलेलं मी. नेट इन्क्रीज इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 6. मग कसं करणार आहे ह्याला? Cr2O7 2- प्लस इन्क्रीज कोणाचं झालंय? SO3 इन्क्रीज झाले ना. कशानं मल्टिप्लाय केला त्याला? 3. मग 3 टाइम्स SO3 2- aqueous gives
2 times Cr3 plus 3 times SO4 2 minus काय येणार आहे तर aqueous. मग इथं काय येणार आहे 3 3 जा 9 plus 1 10 10 plus 6 16 ऑक्सिजन झाले इथं. इथं 4 1 जा 4 2 जा 8 4 3 जा 12. किती ऑक्सिजन कमी आहेत 4. कोणत्या साईडला 4 ऑक्सिजन कमी आहेत राईट हँड साईडला. सो स्टेप 6 ला काय येणार आहे स्टेप 6 बॅलन्स काय बॅलन्स ऑक्सिजन ॲटम by adding what adding by adding H2O. So Cr2O7 2 minus aqueous plus 3 times SO3 2 minus aqueous gives 2 times Cr3 plus aqueous plus 3 times SO4 2 minus aqueous plus how many H2O? 4H2O in the liquid state. मग आता राहिलं कोणाला बॅलन्स करायचं हायड्रोजन. मग हायड्रोजनला कसं बॅलन्स करणार आहे हायड्रोजन कसं बॅलन्स करणार आहे बॅलन्स हायड्रोजन ॲटम बाय ऍडिंग H प्लस आयन्स फक्त H प्लस आहे मग 8H प्लस ह्या साईडला ऍड करायचं. सो स्टेप 7 बॅलन्स हायड्रोजन ॲटम by adding what by adding H plus ions ज्या साईडला कमी आहेत त्या साईडला. सो इथं काय येणार आहे Cr2O7 2 minus aqueous plus 3SO3 2 minus aqueous plus 8H plus aqueous gives what gives 2Cr3 plus aqueous plus 3SO4 2 minus aqueous plus how many H2O? 4H2O. कोणत्या स्टेट मध्ये 4H2O? लिक्विड. मग बघा दोन्हीकडे क्रोमियम इथं 2 आहे तिथं पण क्रोमियम 2 आहे सल्फर तिथं 3 आहे तिथं पण सल्फर 3 आहेत ऑक्सिजन इथं 16 आहे तिथं पण ऑक्सिजन किती आहेत 16 इथं हायड्रोजन 8 आहे तिथं पण हायड्रोजन काय येतात 8 लास्टला काय लिहिणार आहे हेन्स इट इज अ बॅलन्स रेडॉक्स रिॲक्शन पण ही ऍसिडिक मीडियम मध्ये होत होती म्हणून इथंच थांबणार आहे. जर सेम रिॲक्शन बेसिक मीडियम मध्ये होत असेल तर अजून एक स्टेप काय होणार आहे वाढणार इथंपर्यंत येणारच. जर बेसिक मीडियम मध्ये जर म्हटली असती तर किती H प्लस ऍड केले आपण मग जेवढे H प्लस आहेत तेवढेच OH मायनस ऍड करायचे दोन्ही साईडला. ठीक आहे हे पहिला लिहून घ्या मग बेसिक मीडियमचं एक्झाम्पल बघूया. इथं बघा Cr चा ऑक्सिडेशन नंबर ह्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर 6 कसा आला हा Cr2O7 2 मायनस आहे. क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर आपण X कन्सिडर केला आणि ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन स्टेट काय केला -2 आणि नेट चार्ज काय आहे तर -2. सो 2x किती क्रोमियम आहेत 2 सो 2x plus 7 into -2 is equals to -2. So 2x minus 14 is equals to -2. So 2x is equals to -2 plus 14. So 2x is equals to 12. So x is equals to 12 divided by 2. So x is equals to 6. हे आपण स्टार्टिंगला केलंय ऑक्सिडेशन नंबर कसं फाइंड करायचं. ऍसिडिक आहे आणि हा कोणता आहे तर हा वाला बेसिक आहे सेकंड वाला. क्वेश्चन बघा MnO4 minus aqueous plus Br minus aqueous gives MnO2 in which state MnO2 in the solid state plus BrO3 minus aqueous आणि हा कसला मीडियम असायला पाहिजे
बेसिक आहे हा, म्हणजे ही रिॲक्शन जी काय होते बेसिक, सगळे स्टेप सेम राहणार आहेत. फक्त एक स्टेप वाढणार आहे. एक स्टेप काय वाढणार आहे? काय वाढणार आहे एक स्टेप? जेवढे काय H प्लस असतील तेवढेच OH मायनस काय करायचे, दोन्ही साईडला काय करायचे तर ऍड करायचे. सो स्टेप वन MnO4 minus aqueous plus Br minus aqueous gives MnO2 in which state? Solid plus BrO3 minus in the aqueous state. ठीक आहे. आता इथं जर घेतला मॅंगनीजचं ऑक्सिडेशन स्टेट परत किती येणार आहे +7, ब्रोमिनचं ऑक्सिडेशन स्टेट -1, इथं मॅंगनीजचं ऑक्सिडेशन स्टेट +4 कारण एका ऑक्सिजनचं -2 असते, -2 × 2 -4 त्या साईडला जाऊन +4, नेट चार्ज काहीच नाहीये. BrO3 ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन स्टेट -2, -2 × 3 काय येणार आहे -6, -6 त्या साईडला जाऊन काय होणार आहे +6. सो -6 +6 -5 +6 -1 +5 होणार आहे. सो इथं प्लस MnO4 - MnO2 इथं काय होणार आहे इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, काय होणार आहे तर ऑक्सिडेशन -1 to +5 डिक्रीज सॉरी उलट लिहिलं काय, सॉरी एकच +7 to +4 डिक्रीज in oxidation number reduction -1 to +5 increase in oxidation number काय नाही असं काय नसतं, कसं पण असतं. तुम्हाला जेव्हापर्यंत तुम्ही ऑक्सिडेशन नंबर फाइंड करत नाही तेव्हापर्यंत समजणारच नाही कोणाचं ऑक्सिडेशन झालंय आणि कोणाचं रिडक्शन झालं. सो डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर रिडक्शन, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिडेशन. फाईन. आता स्टेप 2 तर काय येणार नाही कारण बॅलन्स आणि अदर ऍटम एक्सेप्ट ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा संबंध येत नाही. मी स्किप करते ह्यावेळी कारण मॅंगनीज इथं पण एक आहे, इथं पण एक आहे, ब्रोमिन इथं पण एक आहे आणि इथं पण काय आहे एक. सो स्टेप 2 च्या ऐवजी म्हणजे स्टेप 2 च्या ऐवजी मी स्टेप 3 म्हणून लिहिणार. स्टेप 3 काय म्हणून लिहिणार आहे स्टेप 2 बॅलन्स आणि अदर ऍटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. सो इथं काय करणार आहे increase in oxidation number per atom, net increase. Similarly, decrease in oxidation number per atom आणि मग काय लिहिणार आहे तर net decrease. काय लिहिणार आहे net decrease. So increase in oxidation number per atom, net increase. Decrease in oxidation number per atom, net decrease. सांगा मला increase in oxidation number per atom किती आहे 5 minus -1, 5 minus -1 +6. सो नेट इन्क्रीज पण +6 असणार आहे कारण एकच ब्रोमिन आहे. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ऍटम किती असणार आहे 4 - 7, 4 - 7 -3 आणि नेट डिक्रीज पण काय असणार आहे तर -3 असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट तर काय नाही मग डायरेक्टली कोणतं जायचं बॅलन्स ऑक्सिजन अँड हायड्रोजन ऍटम मायनसच असणार. वर +6 आहे तर खाली -6 असेल तर बॅलन्स्ड आहे. काय नेट इन्क्रीज नेट डिक्रीज बॅलन्स्ड आहे. मग तुम्हाला सुटेबल कोइफिशियंट न मल्टिप्लाय वगैरे करायची गरज नाहीये. सो स्टेप 3 मध्ये काय करणार आहे मल्टिप्लाय नेट डिक्रीज बाय व्हॉट 2. सो नेट डिक्रीज इज इक्वल्स टू काय येणार आहे
नेट डिक्रीज इज इक्वल्स टू -3 इंटू 2 काय येणार आहे -6 आणि त्याच्या रिलेटेड टर्म्स. सो इथं काय येणार आहे MnO4 minus aqueous plus Br minus aqueous gives MnO2 solid plus BrO3 minus aqueous. ठीक आहे. ना नेट डिक्रीजचे टर्म रिलेटेड कोणते कोणते आहेत? डिक्रीज काय काय आहे? डिक्रीज कोणाचा आहे? मॅंगनीजचं ना. हा, मग त्याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे तर 2. सो इथं पण 2 येणार आणि इथं पण काय येणार आहे तर 2. समजलं का? हे सोनू हे झालं. नेट इन्क्रीज इज इक्वल्स टू नेट डिक्रीज झालं. मग काय करायचं? स्टेप 4 ला बॅलन्स व्हॉट? बॅलन्स ऑक्सिजन ॲटम by adding what? By adding H2O. Balance oxygen atom by adding what? H2O. So balance oxygen atom by adding H2O. कसं करणार? H2O कसं ऍड करणार सांगा मला. हा 4 2 चा काय आहे तर 8, हा 2 2 चा काय आहे तर 4. इथं 4 ऑक्सिजन आहेत, इथं 8 ऑक्सिजन आहेत. काय करणार? इथं राईट हँड साइडला. सो 2MnO4 minus aqueous plus Br minus aqueous gives 2MnO2 in the solid state plus BrO3 in the aqueous state plus काय? Yes, 4H2. मग आता हायड्रोजन बॅलन्स करायला पाहिजे 8H plus. So step 5 balance काय? Balance hydrogen atom by adding what? H plus ion. मग इथं 2MnO4 minus aqueous plus Br minus aqueous plus 8H plus gives 2MnO2 solid plus BrO3 aqueous plus how many H2O? 4H2O. Next, step 6 balance OH minus ion किंवा add OH minus ion on both sides since reaction is occurring in basic medium. Since reaction is occurring in basic medium, add OH minus ion on both sides. On आता हे बघा जरा OH minus ion on both side कसं असतं ते. नेक्स्ट पेजवर करू का इथं करू? ह्याची जर साईज छोटी करू. ठीक आहे. इथं 2MnO4 minus aqueous plus Br minus aqueous plus 8H plus aqueous plus 8 OH minus. जेवढे H plus आहे तेवढेच OH minus. ठीक आहे. परत इथं काय करणार आहे 2MnO2 in the solid state plus BrO3 minus in the aqueous state plus 4H2O plus how many OH? हा, OH minus दोन्ही साईडला असायला पाहिजे. आता बघा हा तिथं एक सांगितलेली स्टेटमेंट ते मी तुम्हाला सांगते पुढे, म्हणजे मी तुम्हाला त्या रूल्स मध्ये म्हटलं की हे नंतर आपण एक्सप्लेन करूया. हे 8H प्लस आणि 8OH आहेत ना, 8H2O होणार की नाही? हे होय की नाही? हा ठीक. सो इथं काय येणार आहे 2MnO4 minus aqueous plus Br minus aqueous plus 8H2O gives काय gives 2MnO2 in the solid state plus BrO3 in the aqueous state plus 4H2O plus how many OH minus? 8 OH minus. आता इथं किती H2O आहेत? 8. इथं किती H2O आहेत? 4.
8 - 4 करणार. समजते का? इथं 8 वॉटर मॉलिक्युल आहेत ना आणि इथं पण 4 आहेत. म्हणजे इथले पण 4 कॅन्सल करा आणि इथले पण, कारण दोन्ही साईडला सेम +4 असेल तर दोन्हीकडे +4 काय करणार? कॅन्सल करणार ना? हा. सो इथं काय करणार आहे? 2MnO4 मायनस aqueous प्लस Br मायनस aqueous प्लस किती H2O? 4H2O in the liquid state gives 2MnO2 in the solid state plus BrO3 minus in the aqueous state plus how many OH minus? संपलं. हे 3 स्टेप समजून घ्या. जेवढे H प्लस आहेत तेवढेच OH मायनस आहे दोन्ही साईडला ऍड केले. पण जेव्हा जेवढे H प्लस आहेत तेवढेच OH मायनस जेव्हा तुम्ही ऍड करताय तर एका साईडला H प्लस पण असतात आणि OH पण असतात. ते H प्लस आणि OH कंबाईन होऊन काय होणार आहेत तर H2O. आणि मग इथं H2 आहे आणि तिथं पण H2 आहे. मग किती इथं 8 आहे तिथं 4 आहेत. मग 8 - 4 राहिले 4. ज्या साईडला असतील ते. मग इथं 4 H2 येणार. झालं. हेन्स इट इज अ बॅलेन्स रेडॉक्स रिॲक्शन विच इज ऑकरिंग इन अ. समजलं? चला आवरा. नेक्स्ट बघ. कोणतं घेऊया? ऍसिडिक मीडियमचं घेऊया का बेसिक मीडियमचं घेऊया? किंवा मी ऍसिडिक मीडियमचं करते, तुम्ही बेसिक मीडियमचं करा. डी. डी सोपं आहे तसं, कारण म्हणजे बॅलन्स होतेच ते. ठीक आहे. त्यानंतर बघ, हा OH6 आहे ना, हे पण 3 हे 3 झाले. सोपं आहे ते. म्हणजे तिथं H प्लस आणि OH मायनस बॅलन्स करायचा संबंध येतच नाही, त्यामुळे OH मायनस बॅलन्सिंग होत नाही. हे करते सी. डी तुम्ही करा. काय आहे? H2SO4 in the aqueous state, carbon in the solid state gives carbon dioxide in the gaseous state plus SO2 in the gaseous state plus H2O in the liquid state. हा दिलाय त्यांनी. असं नाही दिलाय म्हणजे बॅलन्स करायची गरज नाही असं नाहीये. जे रूल्स आहेत ते अप्लाय करायचेच आहेत तसे. ठीक आहे. स्टेप 1 काय असते? सगळ्यांचे ऑक्सिडेशन नंबर फाइंड करा. H2SO4 in the aqueous state plus carbon in the solid state gives काय? CO2 in the gaseous state plus SO2 in the gaseous state plus H2O in the liquid state. नाही लायचं कंपल्सरी लायचं. मग इथं H2SO4 मध्ये सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट +6 असते. हा काय नाही फरक काय पडत नाही, पण त्याची स्टेट माहित असणं गरजेचं असतं. सल्फरचं ऑक्सिडेशन स्टेट +6 आहे. कार्बन त्याच्या एलिमेंटल स्टेट मध्ये आहे म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. इथं कार्बन डायऑक्साइड म्हणजे कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट +4, कारण ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 -2 × 2 इज -4. त्या साईडला जाऊन काय होणार आहे? +4. सल्फर डायऑक्साइडला परत काय येणार आहे तर +4 येणार आहे. H2Oचं काय बॅलन्सिंगचं काय गरज नाही, कारण H2O मध्ये H+1 असल्याने ऑक्सिजन -2. ठीक आहे. +6 to +4 +6 to +4 काय झालं? डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर रिडक्शन. आणि 0 to +4 काय झालं? इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर काय येणार आहे तर ऑक्सिडेशन. ठीक आहे. हा स्टेप 1 झाला. स्टेप 2 मध्ये काय करणार आहे? बॅलन्स एनी अदर ऍटम एक्सेप्ट ऑक्सिजन आणि हायड्रोजन. करायची गरज नाही कारण बॅलन्स्ड आहे. इथं पण सल्फर 1 आहे, तिथं पण सल्फर 1 आहे, इथं पण कार्बन 1 आहे, तिथं पण कार्बन 1 आहे. स्टेप 2 स्किप करून स्टेप 2 च्या इथं काय लिहायचं? इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर नेट इन्क्रीज. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. मग पुढे काय लिहिणार आहे तर नेट इन्क्रीज. आणि पुढचं काय? हा डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर
नेट डिक्रीज, नेट डिक्रीज, नेट डिक्रीज, नेट डिक्रीज, ठीक है. इंक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, नेट इंक्रीज, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, नेट डिक्रीज. सो इंक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे? 4 - 0. 4 - 0 काय येणार आहे? 4. नेट इंक्रीज पण काय येणार आहे? 4 × 1 4. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर काय येणार आहे? 4 - 6. 4 - 6 काय येणार आहे? -2. नेट डिक्रीज काय येणार आहे? तर -2 × 1 काय येणार आहे? -2. सो काय करणार आहे? मल्टिप्लाय नेट डिक्रीज बाय मल्टिप्लाय, काय मल्टिप्लाय? मल्टिप्लाय नेट डिक्रीज बाय काय तर 2 आणि टर्म्स रिलेटेड टू नेट डिक्रीज and terms related to net decrease, terms related to net decrease. सो काय येणार आहे इथं? H2 सॉरी नेट डिक्रीज लिहूया पहिले. नेट डिक्रीज is equals to -2 × 2 minus. So decrease कोणा झाला? H2SO4 चा. So 2 times H2SO4 in the aqueous state plus carbon in the solid state gives CO2 in the gaseous state plus SO2 in the gaseous state, पण 2 times SO2 ना gaseous state plus काय येणार आहे तर H2. बर, बॅलन्सिंग हायड्रोजन. 4 2 जा 1 2 4 2 जा 4 5 6 7 अजून एक H2, एक वॉटर म्हणजे 2 H2 लिहायचं. स्टेप 4 ला काय करणार? बॅलन्स ऑक्सिजन ॲटम बाय ऍडिंग काय? बाय ऍडिंग H2. So 2 times H2SO4 in the aqueous state plus carbon in the solid state gives CO2 in the gaseous state plus 2SO2 in the gaseous state plus 2H2O in which state? Liquid. ऑक्सिजन बॅलन्स, ऑक्सिजन बॅलन्स झाले. हायड्रोजन बघा किती आहे? 2 2 जा बॅलन्स्ड. सो अबाव रिएक्शन इज बॅलन्स्ड. समजलं का? ज्या म्हणजे थोड्या केसेस मध्ये थोडे स्टेप्स करायची गरजच नाहीये. हे केलंय हे तुम्ही लिहा आणि पुढचं पण ट्राय करा. कोणतं? 4th वन. म्हणजे बेसिक मीडियम होतं, हे होतंय ऑक्सिडेशन नंबर होतंय. नेक्स्ट लेक्चरला आयन इलेक्ट्रॉन मेथड घेणार.